व्यवहारामध्ये बलात्कार शब्द फार वाईट पद्धतीने आहे. हे बघा, आता पती पत्नीमध्ये सुद्धा ती क्रिया घडत असते, पण इच्छेक असते म्हणून बलात्कार नाही. आणि पत्नीच्या बाबतीत नको तेव्हा जर घडलं तर तोही बलात्कार आहे कायद्यात. तशी जर केस मांडली त्या बाईने तर तिला डिवोर्स मिळेल. इच्छा नसताना. तसं इथे नाथ महाराज म्हणतात, अहो माझी इच्छाही नाही मी हे काही करावं म्हणून, मी न करी त्याची कथा, परी तोच होय मुखी वक्ता, ऐसे नि बलात्कारे बोलविता काय मी आता करावे. असा माझ्यावर बलात्कार चाललाय, मी काय करू. काय गंमत आहे बघा. काही काही शब्द काही काही ठिकाणी आले ना म्हणजे ते किती शोभून दिसतात बघा. हा आता शब्द किती वाईट आहे, पण इथे बसल्यानंतर किती शोभून दिसतो बघा तो. म्हणजे माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर इतकी बळजबरी केली की हे ज्ञान ऐकावं, प्रवचन करावं हे माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं, पण अशी बोल नाथा बोल बोल. पुढे अजून सांगतायत, मी नाठवे जनार्दनासी. बघा काय आता सिद्धांत इथला आला. मी नाठवे जनार्दनासी, परी तो विसरो नेदी आपणाशी, हटे हटे देत असे आठवणीशी अहर्निशी सर्वदा. हट्टाने मला आठवण करून देतो. बरोबर आहे ना. हटे 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 म्हणजे आठवण करून द्यायला मागे हटत नाही म्हणून हटे हटे. आता बघा गंमत बघा. सहज जेवढं मला कळतं तेवढं सांगणार मी, याच्यापेक्षा काही. आणि खरंच आहे ना, तुमची सकाळी एक नामस्मरणाची वेळ असते, बरोबर आहे ना. त्यावेळेला प्रभू नेमकी आठवण करून देतो. हां बस झाला आता, चला हरिपाठ सुरू करा. हटे हटे. आता 1 महिना प्रवचन चालू, शेवटचाच आठवडा सुरू झाला आता. हां तुम्ही कितीही माझं स्मरण करायचं नाही म्हटलं, आला आणि न आला बरं का उल्हास दादा. तुमच्या ह्याच्यामुळे तुम्हाला यायला मिळतं, काही वेळा न मिळत नाही, पण या वेळेला महिनाभर बाबा महाराजाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे ना. हटे. कळलं का. आज जर वेळ मिळाला असता ना तर आपण गेलो असतो. काल जमलं नाही, आज जमलं नाही. हटे हटे. माझं बोलणं कळलं. हटे म्हणजे बरोबर. अहो नामस्मरण तुम्ही नंतर घेता, पण नामस्मरण कर असं स्मरण तो पहिल्यांदा देतो. म्हणून शब्दाची फोड करून सांगतो. आमचे महाराज सांगायचे, नामस्मरण, स्मरण अगोदर आणि नंतर नाम. म्हणून स्मरण हेच प्रभूचं नामस्मरण आहे. स्मरण पहिल्यांदा मग नाम. बरोबर आहे ना. प्रवचनाचं स्मरण पहिल्यांदा मग प्रवचन. तसं प्रभूच्या आता मला जय जय रामकृष्ण हरी हे स्मरण. म्हणून शब्द कसा आहे, नुसतं नाम घे नाही, नामस्मरण घे. नाम घेताना ज्याचं नाम आहे त्याचं स्मरण करून घे. आणि या अवस्थेमध्ये आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. ही भूमिका जर अलीकडची सांगितली, पलीकडची सांगतोय तिथे आठव नाही नाठव नाही, संपलं. आठवला तरी तोच, नाठवला तरी तोच, आहे तरी तोच, नाही तरी तोच. जरा खाली येऊन दृष्टांत देतो. घरात असताना नवऱ्याची सेवाच करते, त्याच्या भोवतीच फिरत असते, आणि घरातून बाहेर गेल्यानंतर त्याला काय लागेल याचीच काळजी करत असते. कळलं का. त्याने टाकलेली पुस्तकं, त्याचे कपडे कुठे फाटले असेल तर ते बटणं लावते. मग 4 वाजता त्यांना थालीपीठ आलं म्हणून ते करत. म्हणजे कळलं का. असताना त्याच्या भोवती फिरते आणि नसताना सुद्धा त्याच्या स्मरणाभोवती फिरते. म्हणजे तो आहेच ना. साधा दृष्टांत दिला एका बाईचा. मग हा तर परमात्मा, परमात्माच, शिवच. त्या भूमिकेवर पोचल्यानंतर आठव काय आणि नाठव काय. बरं का. आता एक सांगतो. एक मनुष्य आमच्या घरी आला. वा 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 वा, या बाबा महाराज भेटला, बरं झालं. दुसरा आला, मी निघून गेलो होतो. काय म्हणाले, बाबा महाराज भेटले का. नाही हो, मी जाण्याच्या पूर्वी ते निघून गेले होते, ते भेटले नाहीत. म्हणजे लक्षात आलं का. भेटला तरी बाबा महाराज, न भेटला तरी बाबा महाराजच. म्हणजे आहे रूपाने मीच आहे, नाही रूपाने मीच आहे. आहे रूपाने कोण. का हो का बाबा महाराज भेटले का हो. अहो नाही, बाबा महाराज नाही भेटले. कोण भेटले, बाबा महाराज. कोण भेटलं नाही, बाबा महाराज. तसं आठव काय त्याचाच, नाठव काय. आठवला कोण, प्रभूच.
कुणाचा विसर झाला? प्रभूचाच. प्रभूचाच विसर झाला असा प्रभूचा आठव झाला. काय सांगितलं कळलं का? प्रभूचा विसर झाला असा प्रभूचा आठव झाला. काय गंमत आहे हो. हां, तुम्ही भाषा नीट बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय मजा आहे त्याच्यामध्ये, काय आनंद आहे. हा मृतानुभव आहे. इथे काही बाकीचं मी तुम्हाला रोज सांगतोय, पाप पुण्य अमकं तमकं, असं नाही की इतकी याची पारायण करा म्हणजे लग्न ठरेल. असे ग्रंथ पुष्कळ आहेत की कोणाचं लग्न होत नसेल ते इतके करावं, मुलं होत नसेल ते इतके करे. काय हे काय काही नाही काही कराय. आहे काय नाही काय, हे आहे नाहीच्या पलीकडे आहे. हां, जे ज्ञानाशी, ते बघा कशी 15व्या अध्यायाला ओवी आहे, फार सुंदर ओवी आहे. ज्ञानाशी जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी, एवढे कसो बघ वळघे वाचेचे अंग, श्री गुरुपात पद्म पराग लाय जय का. बघा फार सुंदर ओवी आहे. बघा शब्दप्रयोग कशा. ज्ञानोबाराय म्हणतात वळघे वाचेचे अंग. माझं बोलणं कळलं का? ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या वाचेने अंग धरलंय. काय कल्पना आहे बघा. काय एखादी बाई किंवा पुरुष सूज येतो तो भाग निराळा. थोडक्यात सांगू का? सूज निराळी आणि बाळसं निराळं. कमवलेलं शरीर निराळं आणि फोपस्या निराळा. काय तसं ज्ञानोबाला इथे काय कल्पना म्हणतायत की माझी वाणी आता अशी नाही लुकडी, माझ्या वाणीने बाळसं धरलंय. क्या बात आहे. आणि जे मूळ बाळसदार असतं ना त्यालाच घ्यावंसं वाटतं. अगीच असं शेंबूड करते तुमचा मुलगा आहे, तुमचा मुलगा आहे, वा वा छान. आणि बाळसदार असेल ना, वा 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 ये रे काय गोड रे, काय गोड रे. ज्ञात्या पुरुषाला डोळ्याला जे 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 दिसेल ते प्रभू स्वरूपच दिसतं. तेव्हा भेद करण्याचं काही कारण नाही. हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा चांगला, हा वाईट, हा भेद करायचं काही कारणच नाही, नाही का? ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत रेड्यात सुद्धा भेद केला नाही. आता मला सांगा, शास्त्राकडून जर बघितलं तर रेडा शूद्र सुद्धा नाही, त्याच्या खालची योनी आहे. हां, वेद ऐकण्याचा आणि बोलण्याचा कोणाला अधिकार आहे? नको त्यांनी वेद ऐकलं तर कानामध्ये तप्त शिशाचा रस होतावा असं लिखाण आहे. बोलायचं तर सोडून द्या. कुणाकडून बोलवलं? अहो महाराजांनी रेडा बोलवला नाही, त्यांना तिथे प्रभू दिसत होता. त्यांची दृष्टी रेडा म्हणून नव्हती. आता हे फिल इन द ब्लँक्स यांना कसं कळावं? मी काहीच बोलत नाही. फिल इन द ब्लँक्स मधली वाक्य रचना तुम्ही तुमच्या हाताने, तुम्हाला म्हणजे मी काही बोललो असं होणार नाही. काय अहो गंमत अशी आहे, त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर त्याच्यात पालट झाला, पण एवढ्या वर्ष ज्ञानी सांगून ऐकून आमच्यात नाही पालट होत. ही मोठी ट्रॅजेडी आहे. म्हणून एक सांगू का, प्रयत्न करायला जाऊ नका. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद मागा. आणि त्यांचा आशीर्वाद एवढा मोठा आहे, तो मिळाला की आशीर्वाद प्रसवत जाईल. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने करायला निघालाय नाही. कर्तृत्व काय ज्ञानोबाराकडे कमी होतं का? नाही. तुम्ही बोलविली आम्ही बोलेन, तुम्ही बोलविली आम्ही बोलेन. बोली अरूपाचे रूप जावीन, अतिंद्रिया करवी भोगवीन इंद्रियासी. नाथांची ओवी तर तुम्हाला पाठ झाली असेल, मी इतक्या वेळा म्हटली आहे. मी न करी त्याची कथा, परी तोच होय मुखी वक्ता. ऐसे नि बलात्कारे बोलविता, काय मी आता करावे. माझे सद्गुरू माझ्यावर बलात्कार करतात. काय शब्द गमतीचा आहे, कसा वापरलाय. बलात्कार शब्दाचा मूळ अर्थ असा आहे, इच्छा नसताना लादणं. ज्ञानराजा प्रसन्न झाला. काय प्रसन्न झाला? प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञानदेवो आणि उदारू. ज्ञानदेवाला ज्ञान दिलं, ज्ञानच देव. काय ज्ञान दिलं? ज्ञानदेवा कळलं का? काय बोध आहे? ज्ञानच देव. आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्व हे काहीच नाही. म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताच नसे, वार्ताच नसे. म्हणून या ठिकाणी म्हणाले, कुठेही पाऊल टाकू दे, तीर्थयात्रा, काहीही ऐकू दे, काहीही बोलू दे, जे करेल
बोलेल ते भजन, बोलेल ते प्रवचन, ऐकेल ते प्रवचन. एरवी आडोळिया डोळा शिवयात्रेचा सोहळा, भोग जे भलते वेळा भलतेनी. म्हणून या ठिकाणी पुन्हा ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कर्तेन म्हणून सहज पाहिले तर ज्ञात्या पुरुषाच्या डोळ्याला जे दिसेल ते शिवरूपच असल्यामुळे फरक करायचं काही कारण नाही. काय असतं, प्रवचनकार जेव्हा किंवा कीर्तनकार बसलेला असतो व्यासपीठावर किंवा कीर्तनाच्या गादीवर, त्याची समजूत अशी असते सगळे बद्ध आहेत आणि हा मुक्त आहे, आणि हा मोठा सगळ्या जगताचा उद्धार करण्याकरता आलेला आहे. अरे संसारामध्ये अडकलेला नो, बायकोत अडकू नका, मुलात अडकू नका, अमक्यात अडकू नका, तमक्यात अडकू नका. अरे तुझ्या पुढे बसल्यानंतर आम्ही सध्या तुझ्यात अडकलोय, ते कसं सुटतो त्याचा विचार करतोय. महाराज म्हणले अरे सगळंच जर शिवरूप आहे, कोण कोणात अडकलाय, कोण कोणात अडकलाय, कोणीच कोणात अडकलेला नाही, सगळं प्रभू प्रेमाचं दर्शन आहे. हां, कौतुक आहे. लग्नाच्या मंडपामध्ये सगळ्या वस्तूमधून त्या मालकाचं दर्शन आहे. अरे काय डेकोरेशन आहे, क्या बात आहे, वा वा. अहो काय तुमचे आज पहिल्यांदा तुम्ही दिले ना, आहा हा हा, काय पेय होतं, वा 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 वा, काय सरबत, काय भात, आहा, काय शेवटचं पान, वा 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 वा. म्हणजे एंट्री केल्यापासून सगळं त्याचंच कौतुक. तसं जीवनामध्ये पहिला श्वास घेतल्यापासून ते लग्न मंडपातून बाहेर पडेपर्यंत त्याचंच कौतुक करा. वाह 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 वाह, काय श्वास, वाह, काय ऐकणं, वाह, काय डोळे, वाह, काय पा, वाह, काय हात, वाह. प्रत्येक ठिकाणी वाह, कारण तो मनुष्य श्रीमंत आहे. तसं परमात्मा भगवान आहे. कशाची प्रतिक्रिया ही, त्या गोंडसपणाची. कळलं का? म्हणजे तो गोंडसपणा सगळ्यांना हवा आहे. तसं ज्ञानेश्वरी का हवी आहे, अमृत अनुभव का हवा आहे. ज्ञानोबराच्या ओवीने अंग धरलं आहे, अंग धरलं आहे, अंग धरलं आहे. हां, आणि ती प्रतिती आल्याशिवाय अंग धरत नाही. अजून व्यवहार सांगू का? लग्न होऊन मुलगी नांदायला जाते आणि नवरा फार चांगला भेटतो, सासू फार चांगली भेटते, आणि ते येते की नाही 6 महिन्यांनी, पिवळी धमक दिसते, अंग धरून येतं. बघितल्याबरोबर वा, लग्न मानवलं, लग्न मानवलं. हां, ती उगीचच लाजते, अशी करते, अशी करते, अशी करते, अशी करते. हां, लग्न मानवल्याला जसं अंगावर दिसतं, तसं ज्ञानोबारायच्या वाणीने अंग धरल्यानंतर सगळं जग बघतंय त्यांच्याकडे, आणि एकदा नाही 750 वर्ष बघतंय. वा माऊली, वा माऊली, वा माऊली, वा माऊली. काय कौतुक आहे. या सगळ्यांच्याच वाणीने अंग धरलं आहे असं नाही बरं का. नाथांच्या वाणीने अंग धरलं आहे, नामदेवरायाच्या वाणीने निराळा अंग धरलं आहे. पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊलिये, पान्हा घाली प्रेमधारा. गोडवाणी, गोडवाणी, गोडवाणी. हां, ही सगळी अंग धरलेली वाणी आहे, आणि म्हणून ती जिवंत आहे, संपली नाही. इतर ग्रंथ एकदा वाचतात आणि लायब्ररीमध्ये, हां ते वाचलं आहे मी, ते वाचलं आहे मी. आणि ज्ञानेश्वरीची माझ्या माहितीप्रमाणे 1000 पारायण करून सुद्धा त्याला वाटते अजून पारायण करावं. कारण का? त्यातली वाक्य तरुण आहेत, त्यातल्या वाक्याने अंग धरलं आहे. कशा आहे बघितलं का? पराप्रमेय प्रमदा तरुण तर. शब्द कशा आहे? नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा. कशा आहे? तरुण तर. एकाने मला विचारलं तरुण तर म्हणजे काय? म्हटलं आता मी तुला कसं सांगू, मलाही कळत नाही, पण मला जे आत्ता आठवलं ते, एखादा मनुष्य पिऊन तर असतो. आता कळ बघा, हे महत्त्वाचं आहे. तर म्हणजे त्याला काय ते कळत नाही. तसं ज्ञानोबारायचं अध्यात्माचं तारुण्य असं तरुण तर तोर्या आला निला. अंगामध्ये तसं तारुण्य मुसमुसून बाहेर पडतंय, तसं ज्ञानाचा प्रेमबोध ज्ञानोबारायच्या वाक्यातून अंग धरून बाहेर पडतोय. तर असलेला माणूस चटकन ओळखला जातो, असाच चालतो डोलत. अहो तर आहे ना तो, तर आहे ना तो. तसं ज्ञानोबाराया आपापल्या प्रेमाच्या बोधामध्ये डोलत आहेत, डोलत आहेत, डोलत आहे रे. हां, प्रेमाने डोलत आहेत. तो डोलसुद्धा कळला पाहिजे.
हे बघा, डोल आऊजून आणायचा नसतो, सहज येतो तो डोल. आणि उगीच ॲक्टिंग नाही डोलाची, सहज 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 कर्मे ती झाली ब्रह्मार्पण सहज. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, आता जे अनुभवी जन त्यांचे देखते लक्षण पुढे तेची निरूपण सांगतो. असं काहीही न करता सर्व ठिकाणी सुरवाड म्हणजे सौंदर्य, आनंद, सगळा सुरवाड आहे. ज्या ठिकाणी बघावं तिथे शिव आहे, ज्या ठिकाणी बघावं तिथे शिव आहे. माझं बोलणं कळलं का? नीट बघा म्हणजे कळेल. इथे शिव शब्द का वापरला आहे? इथे पहिल्यांदा शिव आणि शक्ती असा विषय अमृतानुभव आला. शिवशक्ती विषय आहे म्हणून शिव वापरला आहे. नाही तर विठ्ठल आणि शिव काही निराळा नाही. विठ्ठल मला सांगा, विठ्ठल जर शिव आहे तर शिव विठ्ठल आहे, दोन्हीमध्ये यत्किंचित सुद्धा फरक नाही. पण इथे आता शिवशक्तीचं कौतुक मांडत असताना शब्द काय आला तर शिव. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले, म्हणून भलते भलते वेळे न देखी जे शिवा वेगळे विश्वरूप सुरवाडले एकले सुख. एक वृद्ध, एक बद्ध, एक मुक्त, हा मोडला अवघा संकेत. एक बद्ध आहे आणि एक मुक्त आहे, संपला प्रश्न.